पाथर्डी तालुक्यातील 39 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असून या नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करण्याचे प्रशासनाला सांगितल्याची माहिती युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिली आहे। राहुरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील 39 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे 20,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं असून यात कपाशी, तूर, बाजरी, सोयाबीन या पिकासह फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय। प्रशासनाला याबाबत नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करण्याचं सांगितलं असल्याची माहिती युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिली। सोमवारी पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्याने गेल्या 3 दिवसांपासून युवा नेते अक्षय कर्डिले हे या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। तर गुरुवारी सातवड, घाटशिरस, करवाडी, शिरापूर या नुकसानग्रस्त भागाची युवा नेते अक्षय कर्डिले यांनी पाहणी करत कुठे ट्रॅक्टरमधून तर कुठे नदीच्या पाण्यातून पायपीट करत शेतकऱ्यांना धीर दिलाय। तसेच महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या। यावेळी अनेक महिलांना नुकसानीची माहिती सांगताना अश्रू अनावर झाले। नुकसानग्रस्तांना अक्षय कर्डिले यांनी धीर देत सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे मदत केली जाईल असं आश्वासित केलं। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहे, बंधारे फुटले, रस्त्यांवरील पुलांचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गायी, म्हशी या महापुरात वाहून गेल्याने झालेलं नुकसान शब्दात सांगणं कठीण असल्याचं अक्षय कर्डिले म्हणाले। तर सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठपुराव्यातून निश्चितपणे मदत केली जाईल असा विश्वास युवा नेते अक्षय कर्डिले यांनी दिला। यावेळी सरपंच गणेश पालवे, युवा नेते भैया बोरुडे, चेअरमन बंडू पाठक, संभाजी पाठक, भाऊ वाघ, डॉक्टर भगवान वाघ, दिलीप पाठक, राजेंद्र पाठक, जनाभाऊ पाठक, भाऊसाहेब पाठक, पप्पू वडघुले, अमोल वाघ, देवीदास पाठक, संदीप पाठक, अण्णा सरोदे, कुशाभाऊ पाठक, भगवान वाघ, महेश पाठक, भागवत पाठक, कानिफ पाठक, दीपक सरोदे, मिठू पालवे, भीमाजी पालवे, योगेश कुंटे, सुनील पालवे, राजू पालवे, दीपक केकान, गोकुळ बर्डे, सचिन पवार, पोपट लोमटे, भाऊसाहेब बुधवंत, विकास जाधव, गणेश शिंदे, संदीप लोमटे, अमोल शिंदे, अरुण बुधवंत, बापू कुटे, राजू गर्जे, किरण गर्जे, संदीप गर्जे, अभिजित बुधवंत, सुनील टापरे, नवनाथ घुगे, विकास जाधव, सचिन पवार, श्रीनिवास बुधवंत, मंडल अधिकारी सीमा देठे, तलाठी फुंदे, जगधने, शेलार, मिनीनाथ शिंदे, गोरख साखरे आदींसह नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आज आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मतदारसंघातील 39 गाव या गावामध्ये आज आम्ही सकाळपासून दौरा करतोय। 14 तारखेच्या संध्याकाळी रात्रीच्या 1 वाजता जो मुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। बरेचसे संसार उद्ध्वस्त झाले, बरेचसे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आणि सर्वात मोठं संकट हे शेतकऱ्यांवरती या पावसामुळे आलेलं आहे। आज सकाळपासून दौरा करत असताना पहिल्या दिवशी ज्या दिवशी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, मी अनेक गावांमध्ये फिरलो। त्या दिवशी अशी परिस्थिती होती की त्या दिवशी कुठल्याच प्रकारची पाहणी करता येत नव्हती, पण जे जे जीव आपल्या हातातून वाचतील तेवढं त्या दिवशी आम्ही करंजी, तिसगाव या अनेक गावांमध्ये फिरून जेवढ्या मनुष्यांना वाचवता येईल तेवढं वाचवायचं त्या दिवशी आम्ही काम केलं। दुसऱ्या दिवशी आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत सर्व गावांमध्ये पाहणी दौरा केला। विखे साहेब व आदरणीय आमदार कर्डिले साहेब यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि सरसकट पाहणी करून सरसकट आपण सर्वांनी जे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचं आणि सगळ्यांचे पंचनामे बारकाईने करायला लावलेत आणि एकही शेतकरी वंचित राहणार नाही असा विश्वास मी आज या निमित्तानं देतो। शिरापूर, त्याचप्रमाणे असणारं करडगाव, करडवाडी, तसंच असणारं आपलं घाटशिरस, सातवड व अन्य जे गावामध्ये आज आम्ही सकाळपासून फिरतोय त्या सर्व गावांची बारकाईने पाहणी केलेली आहे
इथले आता शेतकरी माझ्या सोबत आहेत, यांना देखील हा विश्वास मी देतो की एकही शेतकरी वंचित राहणार नाही. ज्यांचं या पावसामुळे नुकसान झालंय त्या सगळ्यांना 100% 100% मदत करण्याचा प्रयत्न नाही तर मदतच मिळवून देऊ, एवढा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला देतो. जे पाथर्डी तालुक्यामध्ये आता आम्ही सर्व आढावा घेतलाय, सगळी माहिती मिळाली. 20,000 हेक्टर हे क्षेत्र या पावसामुळे ज्यांचं नुकसान झालंय यांना मी विश्वास देतो की 39 गावातलं एकही गाव वंचित राहणार नाही. आणि जेवढं 20,000 हेक्टर क्षेत्राची नुकसान झाली त्याला परतफेड ही 100% सरकारच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास मी आमदार कर्डिले साहेबांच्या वतीने इथल्या जनतेला देतो. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.